चंद्रपूरचा खाद्यतेल घोटाळा, प्रशासनाची धडाकेबाज छापेमारी। सणासुदीच्या काळात नफ्याच्या हव्यासात नागरिकांच्या आरोग्यावर खेळ खेळला जातोय। काल मोल स्थित सारडा खाद्यतेल रिफायनरीवर खाद्य व औषधी प्रशासनाचं पथक धडकले। सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप यांच्या नेतृत्वाखाली ही झडती पार पडली। सोयाबीन तेलाचे नमुने तपासले असता मिसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली। प्रशासनाचा इशारा स्पष्ट आहे, मिसळखोरांना सोडलं जाणार नाही। या छापेमारीनंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे। प्रशासनाने संकेत दिले आहेत की येत्या काही दिवसांत इतर ठिकाणीही तपास सुरू केला जाणार आहे आणि नागरिकांना आवाहन आहे, संशयास्पद खाद्यतेलाची विक्री दिसल्यास लगेच प्रशासनाशी संपर्क साधावे। जेटमल सारडा हे मूल येथील रिपॅकर असून ते रिफाईन सोयाबीन तेलाचे रिपॅकिंग करून विक्री करत होते। त्यांच्याकडे आम्ही रिफाईन सोयाबीन तेलाचे 5 नमुने घेतलेले असून जवळजवळ 14,000 किलोचा तेलाचा साठा जप्त करून 22 लाख रुपयाचा साठा किमतीचा साठा आम्ही जप्त केलेला आहे। नमुने प्रयोगशाळेला पाठवलेले आहेत। सदरचा अन्नपदार्थ हा अप्रमाणित असल्याच्या संशयावरून तसेच जे टीन्स असतात वापरणारे ते टीन हे पुनर्वापर केलेले टीन होते आणि सदर पिढीकडे आवश्यक असलेली प्रयोगशाळा नसल्यामुळे सदरची जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे।